नंदाज किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग आज आपण पाहणार आहोत व्हेज नूडल्स कसे बनवायचे। चला तर मग पाहूयात। त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, ते गॅसवरती ठेवायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि 1 पळी तेल टाकायचं आहे। याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आली की त्याच्यामध्ये मी इथे 200 ग्रॅम नूडल्स घेतलेले आहेत। तुम्ही कोणत्याही कंपनीचे नूडल्स इथे वापरू शकता। ते नूडल्स पाण्यामध्ये टाकले की ह्याला चमच्याच्या साहाय्याने लगेच असे मोकळे करून घ्यायचे आहे। मोकळे झाले की त्याला चांगलं शिजवून द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, चांगलं असं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर शिजून झाले की त्याला एका चाळणीमध्ये आपण काढून घ्यायचं आहे। काढल्यानंतर त्यामध्ये लगेचच थंड पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपले हे जे नूडल्स आहे ते एकमेकांना चिटकत नाही, मस्त हे सुटसुटीत होतात। त्यासाठी इथे मी शिमला मिरची घेतली आहे, कांदा घेतलाय, गाजर घेतलेला आहे आणि कोबी घेतलेली आहे। ती अशी एकदम पातळ कट केलेली आहे, लांब लांब कट केलेली आहे। तर इथे मी एका कढईमध्ये अद्रक आणि लसूण घेतलेला आहे, ते सुद्धा बारीक कट करून घेतलंय। त्यानंतर मिरची घेतलेली आहे, ती सुद्धा बारीक कट केलेली आहे। ती तेलामध्ये टाकून चांगली परतून घ्यायची आहे। चांगली परतली की त्यानंतर कांदा जो आहे तो उभा कट करून घेतला आहे, तो सुद्धा चांगला मस्त असा परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, परतून झाला की त्याच्यामध्ये आपण गाजर टाकायचं आहे। गाजर सुद्धा परतून घ्यायचं आहे। शिमला मिरची टाकायची आहे। हे आधी सगळं परतून घ्यायचं आहे। यामध्ये आधीच मीठ नाही टाकायचं, कारण की ह्या ज्या भाज्या आहेत त्या पटकन मऊ होतात, आपल्याला थोड्याशा कच्च्याच ठेवायच्या आहेत। त्यानंतर कोबी टाकायची आहे, सर्वात लास्ट टाका कोबी, ती पटकन शिजते। मस्त असं हे मिश्रण पूर्ण हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे नूडल्स मसाला टाकायचा आहे। नूडल्स मसाला टाकून झाला की त्यानंतर रेड चिली सॉस टाकायचा आहे। त्यानंतर डार्क सोया टाकायचा आहे आणि हे मिश्रण चांगलं चमच्याने हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, मस्त आहे असं एकजीव करून घ्यायचं आहे। परतून घ्यायच्या आहेत भाज्या या सगळ्या, मस्त असे परतून घ्यायचं आहे। परतून झालं की त्याच्यामध्ये थोडंसं व्हिनेगर टाकायचं आहे, 1 चमचा व्हिनेगर टाकायचं आहे। त्यानंतर पुन्हा हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर नूडल्स जे तुम्ही शिजवून ठेवले होते ते नूडल्स ह्याच्यामध्ये टाकून हलक्या हाताने ह्याला काटे चमच्याच्या साहाय्याने वर खाली असं हलवून घ्यायचं आहे। जास्त पण जोरात नाही हलवायचं, हे नूडल्स जास्त जोरात हलवले गेली की त्याचा तुकडा पडतो। मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये चवीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे मिश्रण चांगलं असं हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, खूप छान असे हे मोकळे नूडल्स झालेले आहेत। मस्त असे नूडल्स बनवून तयार झालेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता, थोडं सुद्धा चिकटपणा ह्याला आलेला नाही, मस्त असे सुटसुटीत झालेले आहेत। तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करा। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।